एलिमिनेटर राऊंडचा टॉस आपण संपन्न करत आहोत। महाराजा फायटर्स कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि साई दर्शन लॉजिस्टिक आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे। नाणेफेक या नंतरच्या मॅचची होते। उन्हाचा कडाका आहे, परंतु ऊन असो की पाऊस क्रिकेट थांबायला तयार नाही। हे गारखिंडी गावचं क्रिकेट आहे। अनेक तरुणांचे कष्ट आहेत या पाठीमाग। स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर मैदान कसं होतं, त्यानंतर तुम्ही मैदान कसं पाहतायत। अनेकांनी केले कष्ट आणि त्यानंतर मात्र ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा याही वर्षी मोठ्या थाटामाटा संपन्न होताना जी पाहायला मिळते। आता थोडासा वेळ आहे, पुन्हा एकदा मी त्या विषयाकडे जाईल। आज बक्षीस वितरण होईपर्यंत पुढच्या वर्षाची 4 मुख्य पारितोषिकं तुम्ही नक्कीच आम्हाला द्यावीत, कारण की मुलं कशा प्रकारचं आयोजन करतात हे तुम्ही स्वतः पाहतायत। जे कोणी दाते असतील गावातील, आता एकाच व्यक्तींना आम्ही वारंवार त्या ठिकाणी त्रास देणार नाही, परंतु कोणी दिलेली नसतील पुढच्या वर्षाची पारितोषिकं आजच आपल्याला सायंकाळपर्यंत डिक्लेअर करायचे आहेत। त्यामुळं जे कोणी इच्छुक असेल त्यांनी मंडळाबरोबर आपण संपर्क करायचा आहे। सन्माननीय प्रकाश शेटगिरी आणि सन्माननीय नागेश शेटगिरी दोन बंधू त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक या नंतरच्या एलिमिनेटर राऊंडची करणार आहोत। महाराजा फायटर्स आणि साई दर्शन लॉजिस्टिक आदित्य गायकवाड यांचा जन्मदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असतील। या दोन्ही मान्यवर टॉस आपण संपन्न या ठिकाणी करत आहोत। जो संघ फायनल मध्ये जाईल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक प्रकाश शेटगिरी यांच्या माध्यमातून आणि या मॅच मध्ये देखील जिंकणाऱ्या संघासाठी 500 रुपयांचं पारितोषिक नागेश शेटगिरी, प्रकाश शेटगिरी आणि नागेश शेटगिरी या दोन्ही मान्यवरांच्या वतीने पारितोषिक आहेत। आणि पुढच्या वर्षाचं 4 क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झाले। किती असो, सन्माननीय नवनाथ बुवा चौधरी यांच्या वतीने 4 क्रमांकाचं पारितोषिक असेल पुढच्या वर्षाचं। जोरदार टाळ्या वाजवायच्यात। नवनाथ शेठ या ठिकाणी चौधरी यांच्या वतीने 4 क्रमांकाचं पारितोषिक। रक्कम किती असो, विकी 11 हा संघ खेळताना आपण पाहिला, फायनल पर्यंत पोहोचला। चांगली कामगिरी या पाठीमागे नक्की जी पाहिली, परंतु हे आयोजन नियोजन पाहून नवनाथ शेठ चौधरी यांनी सांगितलं की पुढच्या वर्षाचं 4 क्रमांकाचं पारितोषिक माझ्या वतीने असेल। धन्यवाद। उन्हाचा कडाका वाढलाय, परंतु ती ज्वालाग्रही फलंदाजी देखील क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये पाहिजे। स्फोटक फटके नक्कीच पाहिजेत। अष्टविनायक मित्र परिवारासाठी या अगोदरची मॅच खूप महत्वाची होती। सामना कठीण झाला होता आणि अशा वेळेला योगेश लंके यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली, होत्याचं नव्हतं केलं। योगेश लंके पुन्हा एकदा जबरदस्त ताकद आहे, पॉवर आहे, मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार षटकार। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। सन्माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार। दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक केल चेंडूवरती आदर्श माजी सरपंच पंढरनाथ शेठ भोसले साहेबांच्या वतीने पारितोषिक। प्रेक्षकांना जे झेल टिपला तर प्रत्येकी 500 रुपये, फक्त खेळाडू नसावा। प्रेक्षकांनी झेल टिपला तर माजी आदर्श सरपंच पंढरनाथ शेठ भोसले ज्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आहे 500 रुपयांचं पारितोषिक राहील। मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज। समोर आपण पाहतोय दत्ता चौधरी आहे। अनेक क्रिकेटच्या स्पर्धा मुंबईमध्ये देखील दत्ता गाजवताना पाहायला मिळतोय। सद्यस्थितीला मात्र पुण्यामध्ये नक्कीच आहे दत्ता आणि एका मोठ्या कंपनीचं नेतृत्व देखील करतोय।
स्मार्टलिंक ट्रान्सफ्रेड प्रायव्हेट लिमिटेड आपण पाहतोय मंडप सौजन्य त्यांच्या माध्यमातून देखील आहे. दत्ता एक चांगला खेळाडू देखील आहे. जुनं क्रिकेट जर आठवलं तर मात्र ही सगळी नावं समोर येतात. गोकुळभाऊ चौधरी असतील, दत्ता चौधरी असतील, विक्रम चौधरी असतील, बाजी असेल, संजय गायकवाड असतील, विक्रम चौधरी, विकास गायकवाड, अनेक नावं आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय. रवींद्र गायकवाड आहे, सचिन खंडू चौधरी, नक्कीच कितीतरी नाव आहे. पप्पू चौधरी आहेत. रणझुंजार कडून कितीतरी खेळाडू मात्र जे खेळले आणि आपण पाहतोय एक आदर्श आयोजन कुठं होत असेल तर ते गारखिंडी नगरीमध्ये होतं. हे पुन्हा एकदा मात्र गारखिंडीकरांनी दाखवून दिले. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अष्टविनायक मित्र परिवार. योगेश लंके ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणखीन एक आनंदाची बातमी, पुढच्या वर्षाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील जाहीर झाले. चौधरी ऑप्टिशियन बाबाजी शेठ यशवंत चौधरी यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक किती असो ते द्यायला मात्र तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मात्र आपण या ठिकाणी वाजवूयात. सोपानदादा यांचे बंधू आहेत, छोटे बंधू आहेत आणि त्यांच्या वतीनं पुढच्या वर्षाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल सज्ज. याच बरोबर आकाशाचे वेद अमोल आल्हाट झेल टिपताना पाहायला मिळतो आहे. पाहायला मिळतीये विकेट, फलंदाज बाद. थँक्यू. पंढरी शेठ फडके यांच्या आठवणींना उजाळा देणारं हे गाणं आहे. हा, विलास शेठ देखील खुश झाले असतील. आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते आहेत विलास शेठ जिंजाड आणि बाळासाहेब म्हातारबा चौधरी. 25,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून मात्र जे देण्यात आलेलं आहे. बैलगाडा प्रेमी मी अगोदरच सांगितलं, मन्या बैल एखाद्या प्रतिष्ठित मान्यवराच्या दसक्रिया विधीला जेवढी गर्दी होणार नाही तेवढी मन्या बैलाच्या दसक्रिया विधीला झाली होती. एक आयकॉन सप्त हिंद केसरी म्हणून मन्या बैलाची नक्कीच ओळख. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक. बळगंगाचे ओनर सन्माननीय रामदास शेठ उजगरे, भास्कर शेठ जिंजाड, अशोक शेठ पुंडे यांच्या वतीनं. ओ यष्ट्यांचा वेद सचिन गायकवाडचा त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट हॅट्रिक साठी संघ मालकांच्या वतीनं सन्माननीय रामदास शेठ उजगरे, सन्माननीय भास्कर शेठ जिंजाड प्रत्येकी 500 रुपये या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरची धावा आहेत त्या 9 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. क्वालिफायर 1 पहिल्या झटक्यात फायनल मध्ये पोहोचायचंय असा प्रयत्न प्रत्येक टीमचा आहे. कोण जिंकणार ही मॅच? कालपर्यंत अनेक चर्चा रंगल्या की क्वालिफायर 1 कोण खेळेल, त्यामध्ये अष्टविनायकचं नावच नव्हतं. परंतु आज काय दर्जेदार परफॉर्मन्स केला आणि क्वालिफायर 1 ची लढत अष्टविनायक मित्र परिवार ही टीम खेळताना मात्र जे पाहायला मिळते. मला वाटतं 3 वर्ष विजेतेपद देखील या टीमनं मात्र मिळवलेलं आहे. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय लाला चेंडूवरती चित्याच्या सपळे येताना जो पाहायला मिळतोय. दत्ता चेंडूवरती
चित्याची चपळाई हा शब्दप्रयोग का वापरला जातो? चिता हा प्राणी ताशी 210 किलोमीटर पळू शकतो. आता बरेच अवांतर गोष्टी सांगणं आम्ही टाळतो, फक्त क्रिकेटवरती बोलायला हा प्रयत्न असतो प्रशांत सर. परंतु सीताराम दादा समालोचनातून प्रबोधन, मग अनेक विषय मात्र दादा समालोचनाच्या माध्यमातून मात्र सगळ्यांसमोर मात्र जे मांडायचे. साई दर्शननं टॉस जिंकल्यानंतर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यानंतर मात्र जो घेतलेला आहे. कलावंतांची भूमी आहे गारखिंडी आणि अनेक कलाकार, नक्कीच देवा जिंजाड यांचा खास उल्लेख करावा लागेल. प्रसिद्ध साहित्यिक, अगदी 7 ते 8 राज्यस्तरीय पुरस्कार देवा जिंजाड यांना मिळाले आणि त्यांना देखील आमच्या शिव झुंजार मित्रमंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा असतील. राजू झिंजाड आदरणीय कदम सर यांचा आवडता गोलंदाज आहे. कदम सरांची गोलंदाजी पाहायला आम्ही शाळेत असायचो. शाळेची सुट्टी झाल्यानंतर चिंचपण स्टेडियमवरती मग सीताराम दादांचं समालोचन आणि राजू कदम सर यांची गोलंदाजी फलंदाजी. जवळजवळ 7 वर्ष चिंचपण स्टेडियमवरती मात्र नावाची नक्कीच हुकूमत होती. त्या ठिकाणी मात्र विजेते पद लालबाग मुंबई या टीमनं मात्र पटकवलं आणि त्या टीमचं नेतृत्व राजेंद्र कदम सर मात्र यांनी केलं होतं. यष्ट्यांच्या पाठीमागं सोन्या गायकवाड आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली जाते. 10 धावा धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. राजू झिंजाड गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होईल. ऑन स्ट्राईक जो फलंदाज खेळताना पाहायला मिळतोय. शिवा स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. सुजित पोखरकर आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. मंडळातील प्रत्येक संयोजकांचे कष्ट आहेत या ठिकाणी ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यापाठीमाग. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये शिव झुंजार मित्रमंडळाचा सहभाग असतो. नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात नक्कीच साजरी केली जाते. गावातील सामुदायिक विवाह सोहळा असतील, त्यानंतर मात्र अगदी सुखद प्रसंग असो, दुःख प्रसंग असो, मंडळातील सगळे संयोजक त्या ठिकाणी मात्र उपस्थित असतात. आणि हे मंडळ, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते स्वर्गीय सीतारामदादा चौधरी. आणि आपण या ठिकाणी पाहतोय वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. आणि पुढच्या वर्षी शेवटच्या दिवशी अन्नदान या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी सौजन्य असेल सन्माननीय बाबाजी कृष्णाजी खामकर. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पुढच्या वर्षाचं अन्नदान या मैदानावरती मात्र सन्माननीय बाबाजी कृष्णाजी खामकर यांच्या माध्यमातून. बाबाजी यशवंत खामकर, आता खालून वेगळे कळवलं गेलं. बाबाजी यशवंत खामकर, थोडीशी चूक झाली. बाबाजी यशवंत खामकर यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षाचं अन्नदान. फायनलच्या दिवशी अन्नदान आहे. यावर्षी राजू शेठ जिंजाड सलग 2 दिवस अन्नदान त्यांच्या माध्यमातून. जय मातादी ग्रुप नावाशिवा इथं कशाचीच कमतरता नाहीये. तुमच्यासारखी सगळी दानशूर व्यक्तिमत्व पाठीमागे असली. राजूने जर विकेट घेतली विकास शेठ शिंदे यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक असेल. धाबा स्कोर कार्ड वरती 11 धाबा धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहतो. 11 रन 11 रन 11 धाबा धावपलकावरती आहेत. राजू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. शांत वातावरण आहे. कोण जिंकणार ही मॅच, सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहे. क्रिकेट दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडूचा केला जाईल पाठलाग. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी स्लो आहे आणि आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जातील. हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए. उन्हाचा कडाका नक्कीच वाढलाय प्रशांत सर आणि आपण पाहतोय गरमागरम वातावरण आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील गरमागरम वातावरण आहे. कशासाठी तर फायनल मध्ये आम्हाला पोहोचायचंय. शिव झुंजार चषकाची फायनल खेळायची हा प्रयत्न दोन्ही टीमचा आहे. आणि आपण पाहतोय याच बरोबर गगनाला गवसणी घालणारा आणखीन एक गगनभेदी उत्तुंग षटकार.
धन्यवाद डीजे. सुंदर वातावरण निर्मिती आमच्या डीजेच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी पाहतोय. राजू ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडू पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये. धाव मिळेल 1 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दत्ता कोरडे सारखा अनुभवी खेळाडू नक्कीच आपण पाहतोय आहे. विकी स्पोर्ट क्लब बरोबर मी जेव्हा जेव्हा चर्चा करायचो तेव्हा ते नेहमी सांगायचे दत्ता आमच्या टीम मध्ये आल्यानंतर खेळू किंवा न खेळू परंतु तो प्लेइंग इलेव्हन मध्ये पाहिजे, कारण की त्याचं मार्गदर्शन खूप उपयुक्त नक्की ठरतं. फार मोठा अनुभव आहे आणि नेतृत्व कित्येक काळ मात्र केलेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर सन्माननीय राजू शेठ झिंजाड, साई दर्शन लॉजिस्टिक ज्यांची टीम यानंतर एलिमिनेटर राऊंड खेळणार आहे आणि ज्यांनी अन्नदान केलं. खऱ्या अर्थानं 2 दिवस अन्नदान या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आहे दानशूर दाते राजू शेठ झिंजाड यांचे या ठिकाणी आगमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. अमोल अल्हाट गोलंदाजी मार्क वरती असेल तयार. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी अमोल अल्हाट सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. पारितोषिक पुढच्या वर्षाचे आजच डिक्लेअर झालेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आले, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आले, अन्नदान शेवटच्या दिवसातील नक्कीच आले. जे कोणी इच्छुक असतील थांबा 1-2 मिनिटं थांबा. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल सज्ज होतोय. राजेंद्र कदम सर मात्र व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्येक वर्षी फार मोठं योगदान सरांचं नक्कीच जे आहे. ओ दरम्यान मात्र आपण पाहतोय अप्रतिम चेंडू आहे. आतापर्यंत सगळेच्या सगळे खेळाडू 7 पर्वामध्ये आपण पाहिले की तालुक्यातील खेळलेले आहेत, परंतु एकमेव खेळाडू असे आहेत राजू कदम सर गारखिंडी प्रीमियर लीग तालुक्याच्या बाहेर, म्हणजे त्यांना नक्कीच आपण जुन्नर तालुक्यातील समजतच नाही. पारनेर तालुका क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शक आहेत आणि एकमेव नक्कीच असे खेळाडू आहेत की ते जुन्नर तालुक्याचे असून देखील गारखिंडी प्रीमियर लीग खेळलेले आहेत. हो हा चेंडू आपण पाहतोय डेड बॉल. 1947चं दशक जर आठवलं, डील ब्रायन या फलंदाजाला बाद करत असताना विनू मंकड यांनी वारंवार उडवलेल्या अष्ट्या. सर्वप्रथम शिस्तभंगाची कारवाई झाली, परंतु आता सद्यस्थितीला जर पाहिलं ना तर रनआउटच्या रूपात हा नियम मात्र अंतर्भूत केला गेलाय. मंकड या नावानं नक्कीच कित्येक काळ ओळखलं जायचं. रनआउटच्या रूपानं हा नियम क्रिकेटच्या नियमावलीमध्ये मात्र अंतर्भूत केला गेलेला आहे. अतिशय जाणकार पंच नक्कीच आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत वैभव कातोरे सर. मला देखील जेव्हा जेव्हा अडचणी येतात सर हा नियम कसा आहे तो नियम कसा आहे आणि त्याचं उत्तर लगेच वैभव सरांकडे असतं. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय. गती परिवर्तन चेंडू मध्ये पाहायला मिळालं. धावफलक जर पाहिलं तर मात्र असेल स्थिर. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 20 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी चालू झाले आणि आपण पाहतोय चांगली सुरुवात अमोल अल्हाटनी मैदानाच्या आतमध्ये केली. 16 चेंडू 43 धावा. 43 धावा 16 चेंडू. मॅच रंगलीये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. कोण मारणार बाजी मैदानाच्या आतमध्ये. आमच्या अनेक बक्षीसदाते खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेले सौजन्य योगदान, ज्यांना ज्यांना कॉल केले कुणी त्या ठिकाणी नकार दिला नाही आणि त्याचमुळं आमचे संघमालक असतील, बक्षीसदाते असतील, या सगळ्यांच्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा या पर्वात देखील शिवझुंजार मित्रमंडळानं अतिशय यशस्वीरित्या आतापर्यंत मात्र संपन्न केलेले आहे. पंचांमध्ये नक्कीच काहीतरी चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच त्या ठिकाणी निर्णय सर कशासाठी कॉट आउट कॅच साठी तिसरे पंच त्या ठिकाणी मात्र चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत येईल. शिवझुंजार चषकाचा नक्कीच थरार. मंडळातील अनेक जणांचे कष्ट आहेत. अनेक युवक ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
त्यांचं सहकार्य आहे, कष्ट आहेत, मेहनत आहे आणि अशाच एका युवकाचा शुभविवाह अर्थात सगळ्यांचे लाडके माणिक झिंजाड यांचा शुभविवाह येणाऱ्या 22 एप्रिलला त्या ठिकाणी राजुरी श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी राजुरी या ठिकाणी माणिक झिंजाड यांचा विवाह सोहळा आहे. अनेक जणांना पत्रिका पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जणांना पत्रिका पोहोचतील, परंतु पत्रिका जर चुकून पोहोचली नाही तर या ठिकाणीच आमंत्रण तुम्ही समजायचे. आणि श्रीराम मंगल कार्यालय येणाऱ्या 22 तारखेला वेळ आहे लग्नाची 4:35 माणिक झिंजाड यांचा विवाह आहे, त्या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे. हा ट्रान्स देखील बनवली जाणार आहे. माणिकचा विवाह म्हणजे सगळे जोरदार होणार लग्नापासून वरातीपर्यंत. आणि आपण या ठिकाणी पाहतो एक निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. व्यासपीठावरती आपण पाहतोय अनेक मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत. शंकरदादा झिंजाड संघाचे संघमालक, त्यानंतर बाबाजी शेठ खामकर, गोपाळदादा झिंजाड आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. नवनाथ बुवा चौधरी पुढच्या वर्षाचं 4th क्रमांकाचं पारितोषिक नुकतंच त्यांनी डिक्लेअर केले. संतोष शेठ उजगरे, प्रकाश शेठ गिरी, नागेश शेठ गिरीक, संतोष शेठ दहिवळ सर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. ही सगळी मंडळी सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं मात्र मनापासून स्वागत असेल. पलीकडचा कक्ष जर पाहिलं तर मात्र अनेक गावातील जाणकार क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद त्या ठिकाणी मात्र घेताना जे पाहायला मिळत आहेत. सन्माननीय पंढरनाथ भोसले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मंडप सौजन्य मिळाले. साहेबांना एकच कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की मी मंडळाच्या बरोबर आहे. आणि मंडप सौजन्य सन्माननीय पंढरनाथ भोसले साहेब माजी आदर्श सरपंच यांच्या माध्यमातून मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेच्या साठी मात्र लाभलाय. आणि साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय मांजाभाऊ दादा चौधरी असेल सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय जय मातादी ग्रुप नावाशिवाय ज्यांच्या माध्यमातून अन्नदान आहे. आणि आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय जितू शेठ शेळके, सुलतान, संदीप जाधव, आमचे प्रिन्स दादा आणि विजय जामदार या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. किरण इंगळे, सुनील येवले, गोरख चत्तर, जितेंद्र शेळके, अजय गलांडे, सचिन शेटमुळे, निलेश कुंजीर, नितीन माने, नवनाथ इथापे आणि प्रिन्स दादा. आणि जय मातादी ग्रुप यांनी कळवलंय पुढच्या देखील शेवटच्या 2 दिवस अन्नदान जय मातादी ग्रुप नावाशिवाय यांच्या माध्यमातून. धन्यवाद राजू शेठ झिंजाड आणि मित्र परिवार. चेंडू जाईल सीमारेषाकडे, त्या ठिकाणी आपण पाहतोय टीम मात्र बक्षीस पात्र नक्कीच झाली. कालपर्यंत फार मोठं प्रश्नचिन्ह होतं साई दर्शन लॉजिस्टिक समोर, परंतु आज टीमनं काय बहरदार परफॉर्मन्स केला पहिल्याच मॅच मध्ये महाराजा फायटर्स विरुद्ध आणि 35 धावांनी मॅच जिंकली. राजू शेठ झिंजाड संघाच्या कामगिरीवरती मात्र खुश आहेत. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहेत. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा अमोल अल्लाट गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. चला घाई करा थोडीशी, वेळ बॉल टू रन समीकरण केलं आमचे सुजित पोखरकर सर कळवत आहेत. 41 धावांची गरज आहे. 15 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असतील. प्रत्येकाचा मान सन्मान करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रत्येकाला आपली वाटणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. काय झालं, चला निर्णय घ्या ताबडतोब.
चला चला वेळ निर्णय घ्या ताबडतोब विनंती आहे. तिसरे पंच नक्की त्या ठिकाणी चेक करतायत. अनेक स्पर्धा आम्ही करत असतो, परंतु ज्यावेळेस गाव स्तरावरची क्रिकेटची स्पर्धा असते ना, म्हणजे गावातले संघ, त्यामध्ये एक वेगळी चिराशिरा असते प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासाठी. आणि आपण या ठिकाणी पाहतोय. चला निर्णय घ्या ताबडतोब बरं का, वेळ कमी आहे. तिसरे पंच चेक करतायत. यानंतर 3 मॅचेस पूर्ण. फायनलच्या अगोदर थोडासा वेळ नक्कीच जाईल. उदयराज पुंडे ज्या ठिकाणी क्रिकेट त्या ठिकाणी शिवभक्त उदयराज पुंडे, आपला असन मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. पलीकडच्या बाजूला पुन्हा एकदा आमचे संजय बाजीराव गायकवाड हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करेल. प्रतीक सर काय दोन कॅमेरा आहेत, काळजी करायची गरज नाही. त्या ठिकाणी तिसरे पंच कळवतील. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. खूप महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी या ठिकाणी आहे. चेंडू सेफ मध्ये अडवलाय, चेंडू अडवला गेलाय. मॅचचं समीकरण या ठिकाणी पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा आहेत, म्हणजे चेंडू शिल्लक असतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये बनवायच्यात 41 धावा. 15 चेंडू 41 धावा, 41 धावा 15 चेंडू. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. ही लढत देखील रंगतदार व्हावी, क्रिकेट रसिकांच्या असतील अपेक्षा. पाहायचे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. अष्टविनायक मित्र परिवार आणि मळगंगा फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान एक संघर्षमय मुकाबला. 3 वर्ष विजेतेपद आहे अष्टविनायक मित्र परिवाराकडे. दरम्यान मात्र आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला चेंडू, शतरक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल घेतलीये, एक धाव त्या ठिकाणी घेतलीये. यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू पोहोचलाय. धावा 23 स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 23 धावा धाव फलकावरती. समीकरण शानाशानाला बदलताना पाहायला मिळतंय. 14 चेंडू शेवटच्या आता शिल्लक असतील आणि 14 चेंडू मध्ये मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात 40 धावा. एक 3 फटके सामन्यातलं समीकरण मात्र बदलू शकतात, सामना समीप आणू शकतात, परंतु ते फटके सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. 14 चेंडू 40. मॅचचं समीकरण अमोल अल्हाट गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. अष्टविनायक मित्र परिवार टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. वेळ खूप घेतला जातोय, विनंती आहे. टाइम लिमिट्स आहेत. मारा करण्यासाठी गोलंदाज अमोल सज्ज होतोय. मिस टाइम आहे. कॅच ड्रॉप. झेल निसटलाय, झेल सटकलाय. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं, मोक्याच्या क्षणी झेल सुटलाय आणि आपण पाहतोय मिळतंय जीवनदान. अनेक रेकॉर्ड सगळ्यांना माहित आहेत. धाबा स्कोर कार्ड वरती आपण एकही गोष्ट जमाना ना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. शिव झुंजार ग्रुप गारखिंडी म्हणतात. हे बाई प्युअर याडा माली. हे आता कसं थँक्यू थँक्यू.
24 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय। या दरम्यान आपण पाहतोय सिंगल जी घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या धाव फलक 25 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळतंय शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील। आपण पाहतोय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 38 धावांची। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओहोर संपली। चढला जीव येऊन तुला कीव प्रीतीचा पाखरा ग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग। 12 चेंडू 38 धावा ही मॅच जिंकण्यासाठी अष्टविनायक मित्र परिवार टीमला आवश्यक फक्त 5 धावांचं षटक टाकले अमोल आल्हाट यांनी। अप्रतिम गोलंदाजी अमोल आल्हाट यांची फक्त 5 धावांचं षटक टाकले। काय घडणार आहे 12 चेंडू 38 धावा मॅचचं समीकरण जी टीम जिंकणार आहे शिव झुंजार चषक 2024 ची फायनल ती टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे। गोलंदाजी मार्कवरती तयार 12 चेंडू 38 धावा 12 चेंडू मॅच रंगतदार अवस्थेमध्ये। ऑन स्ट्राईक जो फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सोहेल अत्तार। या पर्वात जबरदस्त फलंदाजी राहिलेली आहे सोहेल अत्तारची। पहा पुन्हा एकदा सोहेलच्या बॅट मधून ओ कॅच ड्रॉप गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो आपण या ठिकाणी पाहतोय। एकही गोष्ट जमाना ना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेतही नाही। असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला। शिव झुंजार ग्रुप गारखिंडी म्हणतात हे बाई पुईवर याडा माली हे आता कसं वाटतंय थँक्यू स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड। सोपे झोल तुम्हाला पराभवाकडे घेऊन जातात। अनेक उदाहरणं आहेत म्हणते टेनिस बॉल क्रिकेट असो ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं सोपे झेल तुम्हाला पराभवाकडे घेऊन जात असतात। त्यामुळं शतरक्षण ही बाब खूप महत्वाची आहे। त्या ठिकाणी आपण पाहतोय मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। हा फटका आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती चेंडू त्या ठिकाणी फीड केला जातोय। दत्ता कोरडे त्या ठिकाणी आहेत। पप्पू शेठ गडगे यांनी जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं शिवतेज ट्रेडिंग कंपनी आळेफाटा आणि ते पारितोषिक त्यांनी जमा केलेलं आहे आमच्या शिव झुंजार मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार। सायंकाळच्या अगदी सत्रामध्ये अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये पप्पू शेठ गडगे चौकार त्या ठिकाणी मात्र पंच देत आहे 4 रन। सकाळच्या सत्रात सन्माननीय धोंडीभाऊ शेठ जिंजाड व्हाईस चेअरमन गारखिंडी यांचं देखील जे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक होतं 11,000 ते देखील मात्र त्यांनी जमा केलेलं आहे। या ठिकाणी खास खोडदवरून खोडदगावचे आदर्श सरपंच सन्माननीय विजयराव गायकवाड त्याचबरोबर पंकज शेठ कुचिक सलीमबाई तांबोळी आणि संपूर्ण मित्र परिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित होतोय। सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल। स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांना जेवढ्या काही गावांनी प्रेम दिलं त्यामध्ये खोडद हे एक नक्कीच नाव आहे आणि खास खोडदवरून या ठिकाणी मात्र सलीमभाई तांबोळी विजयराव गायकवाड या ठिकाणी पंकज शेठ कुचिक आणि संपूर्ण मित्र परिवार खास खोडदवरून या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मात्र उपस्थित झालेला आहे। सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल। दादांच्या आयुष्यातील शेवटचं समालोचन कोणत्या मैदानावरती केलं तर ते मैदान देखील खोडदचं आहे। जगदंबा स्पोर्ट क्लब खोडद आणि संदीप शेठ सोमवंशी अकॅडमी चाकण ही मॅच चालू होती। पहिली इनिंग मी समालोचन केलं होतं, दुसरी इनिंग सीताराम दादांनी समालोचन केलं होतं आणि आयुष्यात शेवटची इनिंग
दादांनी त्या ठिकाणी मात्र समालोचन केलं, परंतु आजही त्या ठिकाणी मात्र दादांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय खोडदच्या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात होत नाही. खोडक गावचे आदर्श सरपंच विजयराव गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. अनेक जणांचा आज व्यस्त कार्यक्रम आहे. सगळ्यांना माहित आहे लोकसभा लागली आहे, त्यामुळे मात्र अनेक मान्यवर अगदी धावती भेट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहेत सायंकाळच्या 17 पर्यंत. ओ दरम्यान आपण पाहतोय झेल टिपला जातोय सोन्या गायकवाडद्वारे. पाहायला मिळते आणखीन एक विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय विलास शेठ रबाजी झिंजाड, आयुषी रोड लाईन्स व माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी यांची दमदार विकेट. सन्माननीय माऊली बोराडे हे देखील मात्र खास खोडदवरून उपस्थित आहेत. सीताराम दादांनंतर माझ्यावरती देखील प्रेम करणारी सगळी व्यक्तिमत्व आहेत. सलीमभाई तांबोळी आणि खोडदचं क्रिकेट देखील आपण या ठिकाणी पाहतोय. त्या ठिकाणी देखील गाव स्तरावरच्या क्रिकेटच्या स्पर्धा अतिशय एक सुंदर आयोजनाखाली सद्यस्थितीला मात्र चालू आहेत. यावर्षी 2 स्पर्धा अतिशय आकर्षक आयोजन असलेल्या संपन्न झाल्या. दरम्यान मात्र आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. डेड बॉल आहे. नाशिककरच पंच आहेत विजयराव. आपण या ठिकाणी पाहतोय वैभव कातोरे सर आणि त्यांच्या समवेत नवीन पंच आहे फिरोज सर. चांगली पंचगिरी नाशिकचे सगळेच पंच अविनाश बंगाल सर, मयूर सोनवणे सर या ठिकाणी मात्र येऊन गेलेले आहेत. चेतन मोहन सर. परंतु यावर्षी वैभव कातोरे सरांसमोर फिरोज सर आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील गोविंद गुंड सर. चांगली पंचगिरी मात्र त्यांची संपूर्ण स्पर्धेत जी पाहायला मिळाली. लाला चेंडूवरती आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी त्या ठिकाणी पोहोचले, यष्ट्या उडवल्यात. आपण पाहतोय धावा होतील पूर्ण. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. सहा चेंडू 30 धावा. या मॅचचं समीकरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. शिवझुंजार चषक कारखिंडी प्रीमियर लीग 7वं पर्व मोठ्या थाटामाटा संपन्न होताना जे पाहायला मिळतंय आणि या क्वालिफायर 1 ची लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला 3 पर्व जी टीम विजेती आहे अष्टविनायक मित्र परिवार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मळगंगा फायटर्स. या 2 टीमच्या दरम्यान क्वालिफायर 1 चा मुकाबला चालू आहे. महेंद्र चौधरी काल अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. अनेक पारितोषिक महेंद्र चौधरी यांना मात्र जी मिळाली. आज पुन्हा एकदा शेवटचं षटक महेंद्र यांच्या हातामध्ये जे सोपवलं जात आहे. बरंचसं क्रिकेट खेळले. रणझुंजार क्रिकेट म्हटलं की महेंद्र चौधरी हे देखील नाव जुनं जाणतं नाव आहे. आणि आपण पाहतोय महेंद्र चौधरी गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक त्यांच्या हातामध्ये मात्र जे सोपवण्यात आलेलं आहे. पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे केली जाते. 6 बॉल 30 मॅचचं समीकरण. अप्रतिम चेंडू आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. फार मोठा जल्लोष त्या ठिकाणी मात्र प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जो पाहायला मिळतोय. गाव स्तरावरची स्पर्धा आहे. तालुक्यातीलच आयकॉन आहेत, तालुक्यातीलच आयडॉल आहेत विजयराव. आणि आपण या ठिकाणी पाहतोय 7 पर्व ही क्रिकेटची स्पर्धा आतापर्यंत यशस्वी केली आहे गारखेंडीकरांनी, आमच्या शिवझुंजार मित्रमंडळांनी. महेंद्र चौधरी यांनी जर सामना जिंकून दिला तर अनिल शेठ गीताभाऊ झिंजाड यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. महेंद्र चौधरी यांनी जर सामना जिंकून दिला तर, परंतु जर तर हे विषय क्रिकेटमध्ये चालत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतं. हे आजच आपण अनुभवलं. अगदी कुणालाही कल्पना नव्हती की क्वालिफायर 1 ची लढत या 2 टीम खेळतील. कालपर्यंत वेगळीच नावं समोर येत होती, परंतु आज अष्टविनायक मित्र परिवार आणि मळगंगा
फायटर्स या दोन टीम मध्ये क्वालिफायर 1 ची लढत नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय रंगली आहे. चेंडू अप्रतिम टाकला गेलाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल जी घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना पाहायला मिळते. लेग बाईट्स म्हणून पंच इशारा करतायत. मॅच मधील रंग थोडेसे निघून चाललेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मळगंगा फायटर्स टीम मजबूत पकड या सामन्यावरती तयार करताना आपल्याला जे पाहायला मिळते. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. फटका सुरेख खेळलाय, अतिशय दूरवरती खेळलेला एक अप्रतिम उत्तुंग षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. याच बरोबर गगनाला गवसणी घालणारा आणखीन एक षटकार. 6 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 47 धावा झालेल्या आहेत. सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर आता असेल एक चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज. कोणत्या प्रकारचा वाईड नो पडला नाही तर लक्ष असेल कठीण. एक चेंडू 16 धावा. एलिमिनेटरचा टॉस झालाय का? टॉस झालेला आहे का? काय अपडेट आहे? साई दर्शन लॉजिस्टिक क्षेत्ररक्षण करणार आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. त्या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चौकार येताना जो पाहायला मिळतोय आणि फायनल मध्ये पोहोचणारी पहिली टीम मळगंगा फायटर्स, मळगंगा ट्रान्स. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची ताकद दावणे येथे मळगंगा फायटर्स टीम खेळायला आली. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय रामदास शेठ उजघरे, माननीय भास्कर शेठ झिंजाड, मळगंगा फायटर्स. थँक्यू, हार्दिक अभिनंदन मळगंगा